हे आहे ठाण्याचं SPCA प्राणी आणि पक्ष्यांचं हॉस्पिटल। या हॉस्पिटलमधला हा आहे सिक बर्ड विभाग। इथं पक्ष्यांवर उपचार केले जात आहेत, त्यांना औषध दिलं जातंय। पक्ष्यांवर ही वेळ ओढावलीये ती उन्हामुळं। सध्या सूर्यनारायण आग ओकतोय। अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळं माणसांना घराबाहेर पडणं कठीण झालंय। अशा परिस्थितीत पक्ष्यांची अवस्था तर बिकट झालीये। उन्हामुळे पक्ष्यांच्या अंगातील उष्णतेचं प्रमाण वाढतं। अशा वेळी त्यांना पाणी मिळालं नाही तर हे पक्षी जमिनीवर पडून घायाळ होतात। अशाच घायाळ पक्ष्यांवर इथं उपचार केले जात आहेत। सध्या इथं जवळपास 25 पक्ष्यांवर उपचार सुरू आहेत। काही बर्ड्स वगैरे जे आहेत, जे इंजर्ड वगैरे असतात, त्यांना आम्ही इथे हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आणि त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरं झाल्यावर आम्ही त्यांना त्यांच्या परत नॅचरल हॅबिटॅटमध्ये, म्हणजे त्यांच्या पूर्ववत जिथून त्यांना घेतलेलं आहे तिथे आम्ही परत त्यांना रिहॅबिट करून त्यांना सोडून तिथे देतो। अशा उन्हात पक्षी रस्त्यावर पडल्याचं आढळल्यास त्यांना सावलीत आणावं। त्यांचं शरीर थंड राहावं यासाठी घरातल्या खिडक्या, बाल्कनी, टेरेस आणि झाडावर पाण्याची सोय करावी असं आवाहन पक्षीप्रेमी करतायत। पक्षी वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांनी घराच्या बाहेर पाण्याचं भांडं भरून ठेवायला, कारण आता उन्हामुळे पक्ष्यांना खूप त्रास होतो। ते वाचवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी, आपल्या सगळ्या जनतेने मदत केली तर ते चांगलं होईल आणि पर्यावरण व्यवस्थित होईल। उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची व्यवस्था केल्यास उष्णतेमुळे घायाळ होणाऱ्या पक्ष्यांना संजीवनी मिळेल। त्यामुळं पक्षी बचाव मोहिमेलाही बळकटी मिळेल यात शंका नाही। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।